तर धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज आपण बघणार आहोत की फोर्टक्स ब्लाउजचे फिटिंग कशा पद्धतीने करायचं। तर चला मैत्रिणींनो, करूया आपण सुरुवात। तर अगोदर आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे कव्हर शिलाई आपल्याला करून घ्यायची आहे। तर अशी सरळच व्यवस्थित टीप मारून घ्या। थोडंसं व्यवस्थित जे कमी जास्त कापड झालेलं आहे ना, ते तुम्ही व्यवस्थित कट करून घ्या। आता आपल्याला पूर्ण कव्हर शिलाई घ्यायची अशी। जर कुणी ओव्हरलॉक करणार असेल तर तुम्ही करू शकता, पण ज्यांच्याकडे ओव्हरलॉकची मशीन नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने कव्हर शिलाई मारू शकता। या साईडला पण आपण तशी टीप मारून घेऊयात। इथे जे काही कमी जास्त कापड होतं, सुतं वगैरे असतात, ते कट करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ह्या साईडला पण कव्हर शिलाई घेणार आहोत। आता आपल्याला काय करायचं आहे, तर पूर्ण फिटिंगची माप आपल्याला टाकून घ्यायची आहेत। तर ती कशा पद्धतीने तर दाखवते तुम्हाला। तर आता आपण मार्किंग करून घेऊया। तर कंबर आहे 30 इंच। तर बघू शकता 7.5 वरती मी मार्किंग केलेलं आहे, म्हणजे 30चा चौथा भाग आपला 7.5 इंच येतो। तर इथं 7.5 वर मी मार्किंग केलेलं आहे। तर चेस्टचं माप आहे 34, तर मी 8.5 वर माप केलेलं आहे। 8 चौक 32 आणि वरती अर्धा इंच, म्हणजे जवळजवळ चौथा भाग 8.5 इंच येतो 34 चेस्टचा। आणि इथं बघू शकता दंडघेर आपण घेतलेला आहे 5 इंच, म्हणजे दंडघेर आहे पूर्ण टोटल 10 इंच, त्याचा निम्मा भाग 5 इंच येतो। आणि जे आपण मार्किंग केलेलं आहे ना, ते पूर्ण असे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। जसे आपले 3 मार्किंग असतात तशी आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। तर आता आपण त्याच्या साईडला पाव इंचावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर मी कटोरी ब्लाऊजमध्ये पण सांगितलेलं आहे की फिटिंग करताना नेहमी पाव इंच अंतर ठेवून 3 ते 4 टिपा अशा तुम्ही मारून घ्या। म्हणजे काय होतं, कस्टमरला जर परत कालांतराने म्हणजे 2-3 महिन्याने किंवा 6 महिन्यांनी ब्लाऊज जर घट्ट होत असेल तर ते पुढची टीप उसवू शकतात। त्यामुळं एकंदरीत 3 तरी टिपा तुम्ही मारून घ्या। तर बघू शकता कशा असं स्ट्रेट टिपा आलेल्या आहेत आपल्या। आपलं जे असतं ना हे फिटिंगच्या टिपा, ह्या आपल्याला सरळ येणं खूप गरजेचं आहे। वेडवकडे जर आलं तर फिटिंगमध्ये खूप असा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही फिटिंग करून घ्या। आणि आता आपण ह्या साईडला पण बघूयात। तर इथे आपली आहे वाढीव पट्टी, ती सोडायची आपल्याला आणि तिथून आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर 8.5 इंचावरती येतं, इथं आपल्याला 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि इथं दंडघेर आपला आहे 5 इंच। तर असे पूर्ण आपल्याला सरळ जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला रेषा आखून घ्यायची आहे। आणि आता आपण टीप मारून घेऊयात। तसंच आपण पाव इंचावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर अशा पद्धतीने आपले ह्या साईडचं फिटिंग आणि त्या पण साईडच्या फिटिंगच्या टिपा आपल्या झालेल्या आहेत।
आणि आता आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीनं बघू शकता आपला पूर्ण ब्लाऊज झालेला आहे। शेवटचं राहिलेलं होतं फिटिंगचं, ते आज आपल्या क्लासमध्ये झालेलं आहे। कटोरी ब्लाऊज पण कशा पद्धतीनं कटिंग करायचं, स्टिचिंग करायचं हे पण मी सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। फोर टक्स म्हणजे आपला हाफ कटोरी ब्लाऊज आहे तो पण कसा कटिंग करायचा, त्याची स्टेप बाय स्टेप सगळं म्हणजे अस्तर जोडणे, टक्स घेणे आणि फिटिंग करणे, ह्या सर्व गोष्टी खूप सोप्या आणि सविस्तर पद्धतीने मी सांगितलेल्या आहे। तर या दोन्ही ब्लाऊजचं तुम्ही घरी तुमच्या मशीनवरती प्रॅक्टिस करा। प्रॅक्टिस केलं तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट फोर टक्स ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज जमणार आहे। तर आज आपला पूर्ण हा ब्लाऊज झालेला आहे। आता फक्त आपलं एक काम राहिलेलं आहे, फिनिशिंग आणि इस्त्री। हे झालं की आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झाला। तर अशा पद्धतीनं फोर टक्स ब्लाऊजचं आपण शिलाईचं काम केलेलं आहे। तर फोर टक्स ब्लाऊजला योगपट्टी येते आणि योगपट्टीवाला फोर टक्स ब्लाऊज पण ह्याला म्हणतात आणि नुसतं फोर टक्स ब्लाऊज तो वेगळा असतो। तर मैत्रिणींनो, हे फिटिंगची पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।